महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नागपूरच्या संविधान चौकामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी तमाम भीमसैनिक आणि अधिकारीगण सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। माझ्यासोबत समाज कल्याणचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड साहेब आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, आज एक आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि आज महामानवाची जयंती आहे। काय सांगाल या जयंतीनिमित्त? सर्वप्रथम तर मी सर्व भारतवासियांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभकामना देतो। खरं तर बाबासाहेबांनी जो संविधानाच्या माध्यमातून सामाजिक लोकशाहीचा मंत्र दिला आहे, ज्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे माणसाचे जीवन जगण्याची तत्वे आहेत, त्याला आपण सामाजिक लोकशाही म्हणतो। ती अंमलात आणण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे आणि तोच संदेश या जगातील आणि भारतातील सगळ्या लोकांना दिलेला आहे। परंतु आजही ज्या पद्धतीने सामाजिक लोकशाहीचं स्वप्न बाबासाहेबांचं होतं ते पूर्णपणे साकार झालेलं काही दिसत नाही। यासाठी दिसत नाही की लोकांमध्ये जो बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे होता, ज्याच्यामधून एक सशक्त राष्ट्राची निर्मिती व्हायला पाहिजे होती, ते अद्यापही थोडं स्वप्न कुठेतरी थोडं दूर दिसतं आहे। आणि म्हणून जी काही बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सगळ्या भौतिक सुखसुविधाचा त्याग करून सुद्धा या देशातील तमाम शोषित वंचित लोक जे आहेत त्यांना एक समपातळीवर आणण्यासाठी जो काही आयुष्यभर संघर्ष केला, त्यासाठी पर्यायाने आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या बाबासाहेबांचं स्वप्न संपूर्ण देशाला साकार करण्याची आज मला वाटतं की गरज आहे आणि तरच हा देश एक मजबूत, सशक्त, विकसित भारत निर्माण होऊ शकतो। नेमकं आपण चुकलो कुठे सर? कारण आपले सामाजिक संघटना आहे, आपल्या बौद्ध भिक्षूंच्या संघटना आहे, राजकीय नेते आहे, तुमच्यासारखे मोठे मोठे अधिकारी सुद्धा आहे, असं असतानाही आपण कुठे चुकलो आहे? मला वाटतं चुकणं म्हणजे लोक फक्त शिक्षित झालेले आहेत, म्हणजे अकॅडमिक एज्युकेशन घेतलेलं आहे। परंतु आजही मी अनेक कार्यक्रमामध्ये जातो, ज्या ठिकाणी विचारतो की संविधान कोणी वाचलं आहे का, तर 1000 लोक बसले असतात तर 2 लोक सांगतात की आम्ही संविधान थोडंफार वाचलेलं आहे। म्हणजे जी संविधानाची विचारसरणी बाबासाहेबांनी या देशातील लोकांच्या विकासासाठी दिलेली होती, ती अजूनही लोकांनी स्वीकारलेली नाही, पर्यायाने समजून घेतलेली नाही आहे। तिथे खऱ्या अर्थाने चूक झालेली आहे असं मला वाटतं। ती जर विचारसरणी जर लोकांनी आपल्यामध्ये समजून घेतली असती, त्या इतरांनाही सांगितली असती, तर देशामध्ये आज जो सोशल इक्वॅलिटी जे आम्हाला दिसत नाही ती निर्माण झाली असती। आणि तेच अपेक्षित होतं बाबासाहेबांना की बा ही संविधानाची जी विचारसरणी आहे ही देशातील लोकांच्या विकासासाठी आहे, कारण की संविधान जे आहे देशातील लोकांसाठी दिलेलं आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी दिलेलं आहे। परंतु ती विचारसरणी लोकांनी स्वीकार न केल्यामुळे पर्यायाने काय झालं की लोक आपसामध्ये आजही भेदभाव करतात आहेत, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड होतात आहे। परंतु जर ती विचारसरणी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुतेची विचारसरणी जे संविधानाने आम्हाला सांगितले ती जर स्वीकारली असती तर मला वाटतं हा देश पुढच्या कुठे पोहोचला असता। नक्कीच सर, तुम्ही समाज कल्याण उपायुक्त आहे, अनेक योजना जी आहे आपल्या समाजासाठी तुमच्याच विभागामार्फत येत असतात, पण बऱ्याचशा योजना ह्या समाजापर्यंत पोहोचत नाही किंवा बऱ्याचशा लोकांना ज्या योजनेची सुद्धा माहिती नाही। अशा वेळेस तुम्ही लोकांना काय सांगाल आजच्या या जयंती दिनी? ज्या काही योजना असतील म्हणजे नेमक्या योजना ज्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल, समाजाला होईल? मला तर वाटतं की कुठलीही योजना शासन हे चांगल्या उद्देशाने करत असते, तिचा प्रचार प्रसार सरकार ही एक यंत्रणा आहे, परंतु तिचे अजूनही खालच्या स्तरापर्यंत कर्मचारी नाहीत, गावामध्ये कर्मचारी नाहीत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे कर्मचारी आहेत। परंतु मला असं वाटतं की या योजना, ज्या कल्याणकारी योजना शासन राबवते, त्यातून माणसाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक वृद्धी झाली पाहिजे। योजना खूप चांगल्या आहेत, सरकार प्रामाणिकपणे राबवते, परंतु त्या राबवण्यासाठी, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जी काही यंत्रणा आहे ती थोडी कमकुवत आहे। परंतु मला असं वाटतं की जे समाजामध्ये सुशिक्षित वर्ग पुढे आलेला आहे, ज्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला आहे किंवा त्याच्यामध्ये रिझर्वेशनच्या माध्यमातून जे लोक पुढे आलेले आहेत, त्या लोकांनी या योजना समजावून घेऊन त्या समाजापर्यंत पोहोचवण्याची फार आज गरज आहे। जर त्या प्रॉपर पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या तर मला वाटतं की त्यांच्याही जीवनामध्ये थोडासा बदल घडून नक्की येईल। तर आणखी एक प्रश्न आहे, कदाचित तुम्ही शासकीय अधिकारी असल्यामुळं SC आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे।
म्हणजे SC मध्ये वर्गीकरण, आरक्षणामध्ये वर्गीकरण, आता त्याला विरोध सुद्धा होत आहे, मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. 30 तारखेपर्यंत हरकती सुद्धा त्यावर मागितल्या आहे. या मुद्द्याकडे आपण कसे बघता? मला वाटतं की शासनाने जर त्या गोष्टीचा विचार केला असेल तर शासनाकडे काहीतरी डाटा उपलब्ध असेलच, आणि जर नसेलही तर मला वाटतं की लोकांनी ज्या काही हरकती मागितलेल्या आहेत लोकांकडून त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्या हरकती नोंदवायला पाहिजे. त्यानंतर शासन स्तरावरती त्याच्या सुनावणी होईल. जर लोकांना चांगले सजेशन असतील तर लोक देऊ शकतात त्याच्यामध्ये, नाहीतर मला असं वाटतं की हा एक थोडा संवेदनशील विषय आहे आणि निश्चितच हा सगळ्या समाजाशी संबंधित आहे. तर मला वाटतं की ज्या काही हरकती आता आम्ही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो आहे की हरकती शासनाने उद्यापर्यंत मागितल्या आहे, आणि कालच माननीय सामाजिक न्याय मंत्री महोदयांनी याची मुदतवाढ पण दिलेली आहे. 30 तारीख दिलेली आहे. तर 30 तारीख म्हणजे आज 14 ते 30 म्हणजे खूप मोठा 15 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये अनेक निवेदनं, अनेक चांगल्या काही पद्धती असतील किंवा काही डेटा असेल लोकांकडे, तो शासनाकडे द्यावा, शासनासोबत चर्चा करावी, जेणेकरून शासन त्याचा पुनर्विचार करू शकतो. नक्कीच जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे म्हणजे वर्गीकरणाचा मुद्दा आहे, आता 30 तारखेपर्यंत ते हरकती तारीख दिलेली आहे नोंदवण्याची, तर नक्कीच आपण सुद्धा त्यावर नोंदवा हरकती काही आपल्या असेल तर. कारण सामाजिक म्हणजे समाज कल्याणचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड साहेबांनी सुद्धा यावर सांगितलं आहे की त्यामध्ये जर समजा लोकांच्या हरकती जर म्हणजे चांगल्या असतील तर ते सरकार मान्य करेल, किंवा मग सरकारने जे काही त्यावर उपाय केला असं. पण मला एकंदरीतच मला असं वाटते की आतापर्यंत 59 जाती ज्या आहेत SC खाली ह्या आलेल्या आहेत आणि एका सोबत ह्या जाती राहत आहेत. पण एकंदरीत काही लोकांचं मत असं आहे की जर याचं वर्गीकरण जर झालं तर जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे असं सुद्धा म्हटलं जाते. माझ्यासोबत आणखी एक कार्यकर्ता आहे. सर धन्यवाद, जय भीम. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा भीम जयंतीच्या. तुम्ही काय सांगाल? सरांनी आता सांगितलं आहे, तुम्ही ऐकलंच आहे, या संदर्भात तुमचं काय मत राहणार आहे? म्हणजे वर्गीकरणाच्या संदर्भात SC मध्ये जे वर्गीकरणाचा डाव जो सरकारने आखलेला आहे या संदर्भात. सर्वप्रथम भारतामध्ये 135वी जी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त मी सगळ्या बांधवांना, आपल्या भीम सैनिकांना आणि सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आरक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप विचार करून यापूर्वी जे काही आपले मत आहे त्याच्यामध्ये ते ठेवले आहे. त्यांनी अगोदरच विचार केला होता आणि त्यानंतरच संविधानामध्ये ते त्यांनी नमूद केलं. पण सध्याच्या सरकारचं जर आपण बघितलं, यापूर्वी कामगारांचे पण कामगारांचे पण काही निर्णय आणले होते आणि ते 3 कायदे त्यांनी त्वरित मागे घेतले. वर्गीकरणाच्या संदर्भात एकदम शॉर्टकट मध्ये सांगा, बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. म्हणजे तुमचं काय मत आहे वर्गीकरणाच्या? माझं हे मत आहे की यामध्ये सगळ्यात आपण आताच बोललोय की आपल्या SC समाजामध्ये सगळ्यात महत्वाचा 1956 नंतर जो आपला जो काही SC जो वर्ग आहे तो दीक्षा घेऊन आपल्याला कन्वर्ट झालेला आहे. नवबौद्ध हे जास्तीत जास्त शिक्षित समाज आहे आणि त्यामध्ये बाकीच्या जे समाज आहे याच्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. यामध्ये जे अबकड दिलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे टक्केवारी हे ठरवणार आहेत आणि टक्केवारीनुसार आपल्या जे मूल निवासी जे आहे त्या मूल निवासाला कसं याला बाहेर करता येईल यासाठी हे आयोजित आहे. माझ्यासोबत बहुजन समाज पार्टीचे नवनियुक्त जे शहराध्यक्ष आहे, नागपूर शहराध्यक्ष उतरमारेजी आहेत. महाराष्ट्रामध्ये एकच मुद्दा गाजत आहे, SC आरक्षणाचं वर्गीकरण म्हणजे अबगड. या प्रश्नाकडे कसं पाहता तुम्ही? याला समर्थन करता का विरोध करता? सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय भीम. सर्व संत गुरु महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. आज भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे. त्यानिमित्त आपल्या WS चॅनल माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांना या जयंतीच्या सर्व भारताच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जो विषय तुम्ही मांडला या ठिकाणी आम्ही त्याचा खूप तीव्र विरोध करतो. कालच नागपूर शहराच्या वतीने जिल्हाधिकारी आम्ही निवेदन दिलं की तात्काळ तुमचं जे काही निर्णय 15 तारखेला घेणार होते तुम्ही थांबवा. आणि त्यांनी आज एक नोटीस आल्या 30 तारखेमध्ये त्यांनी डेट वाढवलेली आहे आक्षेप निर्वाहाची. आणि आमचा विरोध आहे, कारण की यामुळे आमचा सरळ रिजर्वेशनवर धक्का बसवता एक डाव आहे यांचा. आमच्या SC याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये ते वर्गीकरण करून आमचं जे आरक्षण आहे संपवायचा हा डाव मन्यवादी सरकारचा आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आतापर्यंत जे सर्व या आरक्षणाचा फायदा सगळं बौद्धांनीच घेतलं असं बोलल्या जात आहे. हा फायदा घेतला म्हणजे काय जबरदस्ती आणून थोडी दिला आहे.
सगळ्यांना याचा अधिकार आहे, सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. दुसऱ्यांना घेऊ नाही दिलं तुम्ही. घेऊ दिला नाही म्हणजे कोणी पकडून ठेवलं होतं का? सगळा शिक्षणाचा अधिकार आहे, मोफत शिक्षण आहे, RTE आहे, गव्हर्नमेंट शाळा इतक्या साऱ्या आहेत, त्या सगळ्यांनी सगळ्याला अधिकार दिलाय. आता बौद्ध समाजाने अधिकार घेतला, तुम्ही घेतला नाही, चुकी तुमची आहे. आम्ही शिकलो, आमची प्रगती झाली, तुम्ही का नाही शिकले? तुमचा अधिकार तुम्हाला पण होता ना. आता ह्याच्यात आम्हाला हा डिवाइड अँड रूल करायचा नाही आहे. आता बौद्ध समाज प्रत्येक वस्त्यात, एरियात, बौद्ध समाज प्रत्येक एरियात, वस्त्यात झोपडपट्टीमध्ये चाललं आणि शिक्षणाचं महत्त्व सांगत आहे. आम्ही रामटेकनगर सगळ्या झोपडपट्ट्या, हिंगणनगर झोपडपट्ट्यात जाऊन शिक्षणाचं साहित्य वाटप करतो. ते यासाठी करतो की तुमचे मुलं शिकलं पाहिजे. तुम्हाला आम्ही क्लासेस प्रोव्हाइड करतो, तुमचे मुलं शिकलं पाहिजे, तुम्ही प्रगती झाली पाहिजे. आमचा हा उद्देश आहे की तुम्ही पण सुद्धा या आरक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. वर्गीकरण हा मुद्दा आहे की आमच्या टक्केवारी जास्त असतो, आमच्या पर्सेंट जास्त असतो, पण आम्हाला हॉस्टेलवर नंबर लागतात. तुमच्या मुलं टक्केवारी कमी असते, शिक्षक घेत नाही, तुम्ही त्यांना वळण चांगलं दिलं पाहिजे. आमचं हेच म्हणणं आहे या तुमच्या माध्यमातून की आपण सगळ्यांनी प्रगती करा. सगळ्यांना प्रगतीसाठी बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. सगळ्यांनी मोठे व्हा, सगळ्यांनी याचा लाभ घ्या. नक्की बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिला होता शिका. हा शिकण्याचा जर मंत्र सगळ्यांनीच हेरून घेतला असता तर नक्कीच ते सुद्धा मोठे झाले असते. तो मंत्र जो आहे 1956 नंतर जे आहे बौद्धांनी हेरून घेतला आणि बौद्धांच्या समाजामध्ये शिक्षणात मोठी प्रगती झाली, त्यामुळे ते मोठे झाले. पण शिक्षण घेण्यापासून कोणालाच कोणी रोखलेलं नाही आहे. प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. SC मधल्या 59 जर जाती असतील तर त्यांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. पुन्हा माझ्यासोबत बहुजन समाज पार्टीचे झालंय त्यांचं उत्तमजी शेवळे आहे, यांच्याकडे सुद्धा तोच प्रश्न मी घेऊन येतो. महाराष्ट्रामध्ये एक मोठा मुद्दा सध्या गाजत आहे, SC मध्ये वर्गीकरण, अबकड. या मुद्द्याकडे आपण कसे बघता? मी काल बहुजन समाज पार्टीच्या वतीनं 5 पानाचं निवेदन इथले राज्यपाल, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी आणि एवढंच नव्हे तर पार्टीचे सहाय्यक संचालक आणि समाज कल्याण मंत्री या सर्वांना 5 पानाचं निवेदन कालच मी ईमेल केलेलं आहे. त्या गोष्टी अबकड वर्गीकरणाचा मांडलेला आहे. अबकड वर्गीकरण कारण ह्या ज्या फॅसिलिटीज मिळतात हे भारताचं संविधान आहे. ह्या भारताच्या संविधानात शेड्यूलला फॅसिलिटीज मिळतात. शेड्यूलमध्ये 39 जाती SCच्या आहेत. आता त्या SC मधल्या 39 जातीचं वर्गीकरण ते करायला निघाले. तर 39 आहे की 59 आहे? 39 आहे STच्या आहेत, आदिवासीमध्ये 39 आहेत आणि 59 ह्या SC मध्ये आहेत. त्या 59 मधल्या एका समाजाचं, ज्याला बौद्ध समाज म्हणतो, त्याचं मोठ्या प्रमाणात पुनरुद्धार झाला. ते पुढे गेलेत आणि ही त्यांना भीती दाखवायची आहे. पण फायदा तुम्हीच घेतला म्हणते बौद्धांनी सगळ्यात जास्त. पुढे गेले असं म्हणतात आणि म्हणून त्याच्यात वर्गीकरण करा. आता मी त्याच्यात एक गोष्ट मांडली की शासनाने आधी श्वेतपत्र जाहीर करावं. श्वेतपत्र का जाहीर करावं? तर 1950 पासून भारताचं संविधान लागू झाल्यावर आजपर्यंत शेड्यूल कास्ट क्लास 1 ते क्लास 4 पर्यंत किती जागा भरल्या याचं क्लासिफिकेशन करावं, त्याचं श्वेतपत्र जाहीर करावं आणि त्यातही मान्य करू की बौद्ध समाजाचे किती घेतलं हे त्यांनी जाहीर करावं. आणि जर 13.5% अनुसूचित जातीला जर रिझर्वेशन आहे तर 13.5% भरल्यावर मग त्याचा वाटल्यास पुनर्विचार करावा का यातलं खूपच जास्त जर एकाच समाजाने घेतलं असेल तर इतर समाजाला द्यावं, किंवा एवढंच नव्हे तर आताही जे उरलेलं असेल ते त्यांना वाटता येऊ शकतं, त्याच्यात क्लासिफिकेशन करू नये. परंतु त्यांना हे दाखवायचं नाही. दुसरी गोष्ट, शेड्यूल कास्टच नव्हे तर SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि एवढंच नव्हे तर हायर कास्टचं 3.5% वाले ब्राह्मण, त्यांनी किती क्लास 1 to क्लास 4 पर्यंत किती जागा घेतल्या याचंही श्वेतपत्र जाहीर करावं आणि मग सांगावं की 3.5% ब्राह्मण जर 25 म्हणजे 60 न 70% जर जागा ऑक्युपाय करत असतील ते तर 13% मधले 8 न 9% आहेत. महाराष्ट्रात विदर्भ साधारणतः 8-9% बौद्ध आहेत. तर त्यांनी 8-9% तरी घेतला आहे का तेवढं तरी त्यांनी दाखवा म्हणा. तेही नाही, त्यांनी 80% घ्यायचं आणि यांनी ते घेऊ नये. आणि म्हणून तो मुद्दा कालबाह्य आहे, असंवैधानिक आहे, म्हणून तो काही लागू होत नाही. एक गोष्ट, आता माझ्या हातात भारतीय संविधान आहे. भारतीय संविधान लागू करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला सुरुवात केली
आणि जसंही बाबासाहेबांनी सुरू केलं, बाबासाहेबाला पहिल्यांदा 52ला पहिल्या ज्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत केलं आणि त्याची चमच्यांची फौज निर्माण 1932 पासून झाली. त्या चमच्यांचं युग जे निर्माण झालं ते मान्यवर कांशीराम साहेबांनी या पुस्तकात लिहिलं. म्हणजे या भारतीय संविधानावर जर अंमल करायचा असेल तर चमच्यांचं युग, जे काँग्रेस बीजेपी चमचे आहेत, फुले शाहू आंबेडकरांचं नाव येतात, अनुसूचित जाती जमाती ओबीसी मायनॉरिटी आणि आंबेडकरी चमचे सुद्धा कसे आहेत ते याच्यात मांडले आहेत. तर त्या दृष्टीनं आजच्या दिवशी BSPचा 42वा स्थापना दिवस आहे. या दिवशी एक निर्धार करावा. जर फुले शाहू आंबेडकरी समाजाचे लोक समजत असतील, निळ्या झेंड्याचे लोक, बाबासाहेबांच्या हत्तीला मानणारा वर्ग हा जर समजत असेल तर त्यांनी शपथ घ्यावी की गांधी गोळवलकरांना आम्ही मदत करणार नाही. बाबासाहेबांच्या जन्मदिन गांधी गोळवलकरांना राजकीय मदत करणार नाही आणि आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो पक्ष असेल भारतात राष्ट्रीय स्तरावर त्यालाच आम्ही मदत करू. एवढा जर निर्णय केला तर या देशातली चमचेगिरी संपेल आणि भारताच्या संविधानावर अंमल होईल असं वाटतं. शेवडे साहेब, आता हा जो मुद्दा आहे SC आरक्षण वर्गीकरणाचा, या विरोधात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात आंदोलन उभारणार. आंदोलन उभारण्याचा प्रश्न नाही, ते अंमल होणं शक्य नाही, कारण ते असंवैधानिक मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी सरकार त्यांचा ते पास करू शकतात. नाही, पण काही गोष्टी असंवैधानिक टिकत नसतात संविधानापुढे. कारण त्यांनी आता 2 दिवस अजून ह्याच्या सुट्ट्या पाहून 16 तारीख जे आहे 16 पर्यंत त्यांनी आक्षेप घेण्याचं सांगितलं. बदर कमिटीचा जो आता 30 तारीख आलेली आहे. तर बदर आता लोकांचा विद्रोह पाहून अजून ते 4 महिने वाढवतील. कदाचित ते करणार नाहीत, कारण जोपर्यंत जनगणना होत नाही, जनगणना झाल्याशिवाय यांनी बदर कमिटीचा रिपोर्ट अंमलात आणू नये. बदर कमिटीचा रिपोर्ट या जुन्या आकडेवारीवर आहे. नवीन आकडेवारी 2021ची जी 2026ची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी झाल्यावर त्यांनी सुरुवात करावी काय करायचं आहे ते, आणि तेही सर्वांचं मनोगत जाणून 59 मधल्या एका जातीवर आकस म्हणून हे करू नये असं वैधानिक पद्धतीनं असं आम्हाला वाटतं. नक्कीच सर्वांचं मत जाणून घ्यावं या मुद्द्यावर, म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे, म्हणजे SC मधलं जे आरक्षण आहे, वर्गीकरणाचा जो मुद्दा आता महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, त्यावर सर्वांचं मत जाणून घ्यावं, त्यानंतर निर्णय घ्यावा, असं एकंदरीतच जो आहे या संविधान चौकामधून सूर निघालेला आहे. तर नक्कीच बघूया या प्रश्नावर सरकार आक्षेपानंतर काय तोडगा काढते तो. आज महामानव क्रांतीशूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, त्यानिमित्त WH न्यूज कडून तमाम देशवासियांना आणि WH न्यूजच्या 6,03,000च्या वर सबस्क्रायबरांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.